नमस्ते फ्रेंड्स. आता ना बाहेरून दुकानातून अजिबात बिस्किट विकत नाही आणायचे. कारण ना आपण घरीच मस्त असे गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे बिस्किट बनवून तयार करणार आहोत. आणि हे बिस्किट बनवून मस्त असे क्रिस्पी बनवून तयार होतात, एकदम दुकानासारखे. आणि कमीत कमी साहित्यात हे बनवून तयार होतात. चला तर बनवायला लगेच सुरुवात करूयात. तर बिस्किट बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर एक छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घ्यायची. तर अर्धी वाटीला एखादा चमचा थोडासा कमी साखर आहे, म्हणजे वाटल्यानंतर बरोबर आहे अर्धी वाटी बनवून तयार होते. त्याच्यामध्ये 2 ते 3 अख्खी वेलची टाकून घ्यायची. त्यामुळं ना आपल्या बिस्किटांना छान असा वेलचीचा एक फ्लेवर येतो त्यामुळं. आणि छान असं याला बारीक वाटून घ्यायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं वाटून घेतलेले. आता एका मोठ्या वाटीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ना आपल्याला 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर हे पीठ मस्त असं स्वच्छ चाळून घ्यायचं. तर 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्याच वाटीने अर्धी वाटी एवढा रवा घ्यायचा आहे. आणि रवा हा शक्यतो आपल्याला बारीकच वापरायचा आहे, मोठा रवा अजिबात वापरायचा नाही. जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल ना, तर जो जाड रवा असतो ना, तो मिक्सरला फिरवून एकदा बारीक करून घ्यायचा आहे आणि बारीकच रवा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जी वाटून घेतलेली बारीक साखर आहे ना, ही साखरसुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिल्क पावडर टाकू शकता किंवा आपल्या सुक्या खोबऱ्याचा किससुद्धा टाकू शकता, आणखी आपल्याला बिस्किटाची टेस्ट वाढवण्यासाठी, किंवा कुठले ड्रायफ्रूटसुद्धा वाटून टाकू शकता. मी एवढंच साहित्य टाकून घेतलेले आहे. आता आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये ना ज्या वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले ना, त्याच वाटीने पाव वाटी एवढं आपल्याला तूप घ्यायचं आहे. आता हे तूप जर तुम्हाला वाटीने समजणार नाही, तर तुम्ही चमच्यानेसुद्धा अशा पद्धतीने मोजून टाकू शकता. जे छोटाले पोहे खायचे चमचे आहेत ना, त्याने 5 ते 6 चमचे बरोबर हे तूप होतं. म्हणजे पाव वाटी एवढं तूप बरोबर 5 ते 6 चमचे एवढं भरतं. आणि हे तूप व्यवस्थित हे आपल्याला पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. मस्त असाचा घट्टसर गोळा बनला पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्या पिठाला हे ना तूप व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. म्हणजे आपले बिस्किट ना मस्त असे क्रिस्पी बनून तयार होतात. अशा पद्धतीने सगळ्या ह्या पिठाला व्यवस्थित हे तूप चोळून चोळून सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित याचा घट्टसर असा गोळा बनतो आहे. सगळ्या पिठाला व्यवस्थित तूप लागलेलं आहे आणि मस्त असा टाईट याचा गोळा बनतो आहे. म्हणजे आपलं तुपाचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जास्तही तूप वापरायचं नाही किंवा कमी नाही, एकदम परफेक्ट आहे. आता लगेच थोडं थोडं पाणी टाकत नाही, याचा घट्टसर एकदम टाईट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पाणी अजिबात जास्त टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकते, एकदम घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही पाण्याच्या ऐवजी दूधसुद्धा वापरू शकता. जर तुम्हाला जास्त दिवसासाठी जास्त बिस्किट बनवायचे असेल तर तुम्ही पाणीच वापरायचं. जर बिस्किट थोडे बनवत असताल तर दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. मी इथं पाणी वापरूनच हे अशा पद्धतीने टाईटसर याचा गोळा तयार करून घेतलेला आहे. आणि हा गोळा तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर असा बनवून तयार केलेला आहे, अजिबात पातळ नाही पाहिजे. आता कुठलं एखादं माप घ्यायचं चमच्याचं किंवा एखाद्या बाटलीच्या झाकण्यानेसुद्धा तुम्ही माप घेऊ शकता. असं म्हणजे एकसारखे आपले बिस्किट बनवून तयार होतील त्यामुळं. तर मी त्या चमच्याने माप घेतलेले आहे. छोटासा गोळा घ्यायचा, अशा पद्धतीने हातावरती थोडासा याला पातळ करून घ्यायचा, जास्तही पातळ नाही ठेवायचा. हातावरती थोडंसं असं बोटाने पातळ करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने चाकूने याला आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही कसल्याही प्रकारचे चौकोनी बिस्किट बनवू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार देऊ शकता. मी गोल बिस्किट बनवून घेतले आणि अशा पद्धतीने याला चाकूने थोडंसं याला आकार देऊन घेतलेले आहे, फक्त छान दिसावं त्यासाठी. तुम्ही असंच प्लेन जरी ठेवलं ना तरीसुद्धा चालणार आहे. तर बघू शकता असं केल्यामुळे बिस्किटसुद्धा आपलं छान असं दिसू राहिलेले आहे. आता अशाच पद्धतीने दुसरंसुद्धा बिस्किट आपल्याला बनवून घ्यायचं आहे. दुसऱ्या बिस्किटाला मस्त असा गोल आकार देऊन घेतला आणि याच्यावरती अशा पद्धतीने मी थोडंसं डिझाईन अशी करून घेतलेली. आता अशाच पद्धतीने मी इथं सगळे बिस्किटं बनवून घेणार आहे. तर बिस्किट दिसायलासुद्धा अशा पद्धतीने खूप छान दिसतात, त्यामुळे अशा पद्धतीने मी करून घेतलेले. तुम्ही चौकोनी आकारासुद्धा बनवले तरीसुद्धा चालेल. आता एवढे बिस्किट आपले तयार झालेले आहेत. आता बिस्किट आपण तळून घेऊया. तर बिस्किट तळण्यासाठी ना तेल गरम करायला ठेवलं होतं. आता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. अति जास्तही कडकडीत अजिबात गरम नाही करायचं. हलकंसं गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये बिस्किट टाकून घ्यायचे आणि मस्त कमी गॅसवरती हे बिस्किट मस्त असे क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. कमी गॅसवर तळायचे, अजिबात फास्ट गॅस करू नका, नाही तर मग बिस्किट वरून वरून तळतील, आतून असेच कच्चे राहतील. त्यामुळं कमी गॅसवरती मस्त हे बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एक बाजू तळल्यानंतर दुसऱ्या बाजूने व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला अलगद असं पलटून घ्यायचं आहे, कारण हे बिस्किट थोडेसे नरम असतात. जर जास्त जोराने आपण पलटले तुटू शकतात, त्यामुळे एकदम हलक्या हाताने याला व्यवस्थित आलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त असा कलर चेंज होईपर्यंत हे बिस्किट आपल्याला तळून घ्यायचे. आता छान असे बिस्किट तळलेले आहेत दोन्हीही बाजूनी, बघू शकता तुम्ही, मस्त असा कलरही आलेला आहे. आता लगेच हे बिस्किट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आता हे आता जरी नरम वाटले असते ना तरी थंड झाल्यानंतर मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत बनून तयार होतात. तर हे बिस्किट काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे सगळे राहिलेले बिस्किट आपण तळून घेऊयात.
तर बघू शकता अशा पद्धतीने इथं मी सगळे बिस्किट तळून घेतलेले आहेत आणि बिस्किट तुम्ही बघू शकता किती मस्त दिसू राहिलेले आहेत, किती छान असे क्रॅकसुद्धा आलेले आणि मस्त आतपर्यंत असे तळले गेलेले आहेत आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात. आवाजावरून समजत असतात मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत. मुलं बाहेरचं सारखं काहीतरी मागतात ना, तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा बिस्किट बनवून ठेवलेलं मस्त असे महिनाभर आरामात राहतात. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना, प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असतात चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.